आज आपण एका स्रोताच्या आधारे महाराष्ट्राचा एक म्हणूया की हवाई दौरा करणार आहोत. हवाई दौरा छान कल्पना आहे. हो, आपण पश्चिमेच्या दमट किनाऱ्यापासून सुरुवात करू, मग सह्याद्रीचे उंच कडे ओलांडू आणि पूर्वेच्या कोरड्या विदर्भापर्यंत पोहोचू. या प्रवासात आपल्याला कळेल की अवघ्या काहीशे किलोमीटरमध्ये हवामान, पिकं आणि जीवनशैली इतकी नाट्यमयरित्या का आणि कशी बदलते. हो, चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आणि ही कल्पना खूपच छान आहे, कारण महाराष्ट्राचं हवामान ते कधीच एका सरळ रेषेत चालत नाही. बरोबर. प्रत्येक प्रदेशाची आपली एक वेगळी ओळख आहे आणि त्या ओळखीचा मूळ आधार तिथला हवामानच आहे. अगदी. चला मग या प्रवासाची सुरुवात उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून करूया, जो आपल्याला मार्च ते मे पर्यंत अनुभवता येतो. हो, आणि सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. मार्च महिना उजाडला की तापमानाचा पारा चढायला लागतो. यामागे नेमकं शास्त्रीय कारण काय आहे? हे फक्त कॅलेंडर बदलल्यामुळे होतं की यामागे सूर्याच्या स्थितीचा काही मोठा खेळ आहे? नाही, हा खेळ पूर्णपणे सूर्याच्या स्थितीचाच आहे. 21 मार्च ही तारीख खूप महत्वाची आहे. अच्छा. या दिवसानंतर सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो. आपलं महाराष्ट्र उत्तर गोलार्धात आहे, म्हणजे आयुष्य अकेशियम काळामध्ये. हो, त्यामुळे सूर्यकिरणं अधिक थेट म्हणजे जवळजवळ 90 अंशांच्या कोनात आपल्यावर पडू लागतात. आणि त्यामुळे काय होतं की कमी जागेत जास्त उष्णता मिळते आणि जमीन वेगाने तापायला सुरुवात होते. म्हणजे सूर्य अक्षरशः आपल्या डोक्यावर येतो. हो आहे. आणि याचा तापमानावर होणारा परिणाम आकड्यांमध्ये कसा दिसतो? मे महिन्यात तर विदर्भ आणि मराठवाड्यात अंगाची अक्षरशः लाईलाई होते. होतेच, बरोबर. या काळात महाराष्ट्राचं सरासरी तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात असतं. पण मे महिन्यात ते उच्चांक गाठतं. अनेक ठिकाणी पारा 40-42 अंशांच्या पुढे सहज जातो. हो. पण इथेच एक खरी गंमत आहे, जी महाराष्ट्राच्या भूगोलात दडलेली आहे. तुम्ही दैनिक तापमान कक्षाबद्दल बोलत आहात का? म्हणजे दिवसाचं सर्वाधिक आणि रात्रीचं किमान तापमान यातला फरक? अगदी. मला आठवते, मी एकदा कोकणात गेले होते, तेव्हा दिवस रात्र जवळपास सारखाच उकाडा होता. पण नागपूरमध्ये दिवसात जितकी गरमी असते, रात्री तितकीच सुखद थंडी जाणवते. असं का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. या फरकामागे आहे समुद्र. समुद्र? हो. कोकण किनारपट्टीला अरबी समुद्राचं सान्निध्य लाभलंय की नाही? समुद्राचं पाणी हळू तापतं आणि हळू थंड होतं. हो, बरोबर. त्यामुळे तिथली हवा दमट राहते आणि ती तापमानातील टोकाचे बदल होऊ देत नाही. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो. यालाच समहवामान म्हणतात. म्हणून तिथे तापमान कक्षा कमी असते. अच्छा. आणि आपण जसं जसं समुद्रापासून दूर जातो. अगदी बरोबर. तसतसा हा परिणाम कमी होत जातो. आपण कोकणातून पूर्वेकडे पठारावर येऊ, म्हणजे पुणे, नाशिक, औरंगाबाद. तसतसा समुद्राचा प्रभाव कमी होतो आणि हवा कोरडी होऊ लागते. कोरडी हवा लवकर तापते आणि रात्री तेवढ्याच लवकर थंड होते. अच्छा. त्यामुळे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातला फरक म्हणजेच तापमान कक्षा वाढत जाते. याला विषम हवामान म्हणतात. आणि विदर्भात मग ती सर्वाधिक असते? हो, कारण विदर्भ समुद्रापासून सर्वाधिक दूर आहे. तिथे ही तापमान कक्षा सर्वात जास्त असते. आणि हा फरक फक्त भूगोलाच्या पुस्तकापुरता नाहीये. नाही. तो तिथल्या लोकांच्या जीवनशैलीत, त्यांच्या घरांच्या रचनेत आणि अगदी त्यांचा दिवसाच्या नियोजनातही दिसतो. म्हणजे वाऱ्यांची दिशा ही तापमानावर परिणाम करत असणार. पश्चिमेकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणारे वारे यात काय फरक असतो? खूप मोठा फरक आहे. पश्चिमेकडून म्हणजे अरबी समुद्रावरून जे वारे येतात ते आपल्यासोबत बाष्प घेऊन येतात. हो. त्यामुळे हवा दमट राहते आणि तापमानवाढीवर एक नैसर्गिक मर्यादा येते. पण जेव्हा वारे उत्तरेकडून येतात, विशेषतः राजस्थानच्या वाळवंटी भागावरून, तेव्हा ते अत्यंत शुष्क आणि उष्ण असतात. अच्छा, म्हणजे त्यात बाष्प नसतं? अजिबात नाही. बाष्पाचा अंशही नसतो. आणि हे कोरडे वारे तापमानात प्रचंड वाढ घडवतात, ज्याला आपण उष्णतेची लाट म्हणतो. अच्छा, म्हणून उत्तरेकडील वारे जास्त दाहक असतात. या तीव्र उन्हाळ्यानंतर आणि वळवाच्या सरींनंतर संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे पावसाळा. बरोबर. पण त्याआधी हवेच्या दाबाचं काय? उन्हाळ्यात कमी असतो असं म्हणतात. हो, उष्णतेमुळे काय होतं, हवा प्रसरण पावते, ती हलकी होते आणि वर जाते. त्यामुळे जमिनीलगत हवेचा दाब कमी होतो. स्रोतानुसार तो साधारणपणे 1008 ते 1010 मिलीबार इतका असतो. हा कमी दाबच पुढे मान्सूनच्या वाऱ्यांना खेचून आणायला मदत करतो. म्हणजे उन्हाळाच पावसाळ्यासाठी एक प्रकारे मैदान तयार करतो असं म्हणायला हरकत नाही. अगदी.
चला तर मग आता महाराष्ट्राच्या जीवन वाहिनीकडे म्हणजेच पावसाळ्याकडे वळूया. महाराष्ट्रात पडणारा पाऊस सगळीकडे सारखा का नसतो? यामागे सह्याद्रीची काय जादू आहे? ही जादू समजून घेण्यासाठी आपल्याला सह्याद्री पर्वताला एका नैसर्गिक भिंतीच्या रूपात पाहावं लागेल. नैसर्गिक भिंत? हो. जूनच्या सुरुवातीला नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून प्रचंड बाष्प घेऊन येतात. या प्रवासाचे 3 स्पष्ट टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे कोकण किनारपट्टी. ठीक आहे. हे बाष्पयुक्त वारे जेव्हा सह्याद्रीला धडकतात तेव्हा त्यांना वर चढावं लागतं. वर गेल्यावर हवा थंड होते आणि तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. आणि मग पाऊस पडतो. अगदी. परिणामी त्यातल्या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होऊन कोकणात मुसळधार पाऊस पडतो. यालाच प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. इथे सरासरी 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो. म्हणजे सह्याद्री एका मोठ्या स्पंजसारखा ढगांना अडवून अक्षरशः पिळून काढतो आणि म्हणूनच घाटमाथ्यावर इतका प्रचंड पाऊस पडतो. बरोबर. अगदी तोच शब्द आहे. पण मग ही ढगं सह्याद्री ओलांडून पुढे जातात तेव्हा काय होतं? हाच दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. एकदा का हे वारे सह्याद्री ओलांडून पूर्वेकडे उतरतात तेव्हा त्यांच्यातलं बहुतेक बाष्प तर कोकणातच रित झालेलं असतं. अच्छा. त्यामुळे हे वारे जवळजवळ कोरडे झालेले असतात. म्हणूनच सह्याद्रीच्या पूर्वेला लागून असलेला प्रदेश म्हणजे अहमदनगर, सोलापूर, साताराचा पूर्व भाग इथे पाऊस एकदम कमी पडतो. आणि यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. अगदी बरोबर. अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. मुंबई पुणे प्रवासात लोणावळ्यात गाडीचे वायपर फुल स्पीडवर सुरू असतात. हो हो. आणि घाट उतरून तळेगाव जवळ येताच अचानक ऊन दिसतं आणि रस्ते कोरडे असतात. हाच तो पर्जन्य छायेचा चमत्कार. आणि हवामानातील याच फरकामुळे आपण कृषी हवामान विभागांबद्दल बोलू शकतो का? म्हणजे कोकणातला विभाग आणि या पर्जन्य छायेच्या प्रदेशातला विभाग हे पूर्णपणे वेगळे असणार. तो एक वेगळा कृषी हवामान विभाग आहे. तो भात, नारळ, सुपारी यांसारख्या पिकांसाठी ओळखला जातो. बरोबर. तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश हा दुसरा विभाग, जिथे पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे ज्वारी, बाजरीसारखी कमी पाण्यावर येणारी पिकं घेतली जातात. हवामान थेट पिकांची निवड ठरवतं. थांबा, पण मग विदर्भात पुन्हा पाऊस कसा वाढतो? वारे तर कोरडे झालेले असतात. हा तिसरा टप्पा आहे. हे कोरडे वारे जेव्हा आणखी पूर्वेकडे म्हणजे विदर्भाकडे सरकतात तेव्हा त्यांना बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांची दुसरी शाखा येऊन मिळते. अच्छा, म्हणजे दुसरीकडून मदत येतेय. हो. त्या शाखेतून त्यांना पुन्हा काही प्रमाणात बाष्प मिळतं आणि त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढतं. आणि म्हणून मग तिथे कापूस आणि सोयाबीन सारखी पिकं. अगदी. ज्यासाठी मध्यम ते जास्त पाऊस लागतो. म्हणजे एकाच राज्यात पावसाच्या वितरणाची किती वेगवेगळी रूपं आहेत हे लक्षात ठेवायला स्रोतामध्ये एक मेमरी ट्रिक दिली आहे. ती खूपच छान वाटली मला. हो, ती खूप प्रभावी आहे. महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे हा क्रम लक्षात ठेवायचा. काय आहे तो क्रम? जास्त पाऊस म्हणजे कोकण, मग खूप जास्त म्हणजे सह्याद्री घाटमाथा, त्यानंतर एकदम कमी म्हणजे पर्जन्य छाया आणि शेवटी पुन्हा मध्यम ते जास्त म्हणजे विदर्भ. हा क्रम पाठ केला की पावसाचं वितरण कधीच चुकणार नाही. खरंच खूप सोपं आहे. आता एक प्रश्न. बोल. महाराष्ट्राला मिळणारा सगळा पाऊस याच नैऋत्य मोसमी वाऱ्यांकडून येतो का, की त्याचं आणखी काही गणित आहे? नाही, गणित थोडं वेगळं आहे. स्रोतानुसार आपल्या एकूण पावसापैकी सुमारे 85% पाऊस हा याच नैऋत्य मान्सून वाऱ्यांकडून मिळतो, जो जून ते सप्टेंबरमध्ये पडतो. बरोबर. पण उरलेला 15% पाऊस हा ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो, ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. तो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतात जास्त पडतो, पण त्याचे काही अंश महाराष्ट्रालाही मिळतात. आणि महाराष्ट्रात पावसाचा विक्रम कुठे होतो? आपण चेरापुंजीबद्दल ऐकतो, तसं महाराष्ट्राचं चेरापुंजी कोणतं? हे बिरुद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला दिलं जातं. आंबोलीमध्ये वार्षिक सरासरी पाऊस तब्बल 747 सेंटीमीटर इतका प्रचंड असतो. 747 सेंटीमीटर? हो. त्यामुळेच त्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असं सार्थपणे म्हटलं जातं. अप्रतिम. आता पावसाळा संपल्यावर तर हवा सुखद व्हायला हवी, पण ऑक्टोबरमध्ये मुंबई पुण्यात जो असह्य उकाडा असतो तो मला कधीच समजला नाही. याला ऑक्टोबर हीट म्हणतात हे माहिती आहे, पण यामागे नेमकं विज्ञान काय आहे? खूप जणांना पडणारा प्रश्न आहे. होतं काय की सप्टेंबर नंतर मान्सूनचे वारे परतायला लागतात, त्यामुळे पाऊस थांबतो आणि आकाश निरभ्र होतं. हो. त्यामुळे निरभ्र आकाशामुळे वाढलेली उष्णता आणि हवेतील बाष्प यांचं एक मिश्रण होतं.
यातून जो प्रचंड दमटपणा आणि उकाडा तयार होतो तीच ऑक्टोबर हीट. म्हणजे उष्णता आणि दमटपणा यांचं एक कॉकटेलचं. या ऑक्टोबर हीट नंतर हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागते. हिवाळ्यात तापमान का कमी होतं? पुन्हा एकदा सूर्याकडे जावं लागेल का? हो, पुन्हा एकदा. कारण सूर्याच्या स्थितीतच आहे. या काळात म्हणजे साधारण 23 सप्टेंबर नंतर सूर्य दक्षिण गोलार्धाकडे प्रवास सुरू करतो. त्यामुळे महाराष्ट्रावर सूर्यकिरणं खूप तिरपी पडायला लागतात. तिरप्या किरणांना जास्त अंतर कापावं लागतं आणि ती जास्त भागावर पसरतात. त्यामुळे त्यांची तीव्रता कमी होते. परिणामी आपल्याला उष्णता कमी मिळते आणि तापमान घटायला सुरुवात होते. आणि या काळात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात काय फरक असतो? पठारावर थंडी जास्त का जाणवते? हिवाळ्यात दिवसा निर्भ्र आकाशामुळे हवामान आल्हाददायक आणि उबदार वाटतं. तापमान साधारण 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. हो. पण रात्री जमीन उष्णता लवकर गमावते आणि तापमान 15 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही खाली येतं. आणि पुन्हा तोच नियम लागू होतो. समुद्राच्या सम हवामानाच्या प्रभावामुळे कोकणात थंडी कमी असते, तर पठारी प्रदेशात हवा कोरडी असल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवते. हिवाळ्यात सकाळी अनेकदा दव आणि धुके दिसतात. ती प्रक्रिया कशी घडते आणि याचा हवेच्या दाबाशी काय संबंध आहे? उन्हाळ्याच्या तुलनेत दाब कसा बदलतो? प्रक्रिया अगदी सोपी आहे. रात्री तापमान खूप कमी झाल्यामुळे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. अच्छा. मग हवेतील अतिरिक्त बाष्पाचं पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतर होतं. हे थेंब जेव्हा गवतावर किंवा पृष्ठभागावर जमा होतात त्याला आपण दव म्हणतो. आणि जेव्हा ते हवेत तरंगतात तेव्हा त्याला धुके म्हणतात. अगदी बरोबर. आणि हवेच्या दाबाचं म्हणाल तर परिस्थिती उन्हाळ्याच्या अगदी उलट असते. थंडीमुळे हवा आकुंचन पावते, ती जड होते आणि खाली बसते. त्यामुळे हिवाळ्यात जमिनीलगत हवेचा दाब वाढतो. किती असतो साधारण? स्रोतानुसार तो साधारणपणे 1014 ते 1016 मिलीबार इतका असतो. म्हणजे उन्हाळ्यात 1010 मिलीबार आणि हिवाळ्यात 1016 मिलीबार. हा फरक आकड्यांमध्ये छोटा वाटू शकतो, पण हवामानाच्या मोठ्या चित्रात हाच दाब वाऱ्यांची दिशा ठरवतो, नाही का? अगदी बरोबर. हा दाबातील फरकच वाऱ्यांच्या प्रवासाला दिशा देतो. हिवाळ्यात पठारी भागावर जास्त दाब आणि समुद्रावर कमी दाब असतो. त्यामुळे या काळात वारे जमिनीवरून समुद्राकडे म्हणजेच ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. अच्छा. म्हणूनच यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे जमिनीवरून येत असल्यामुळे कोरडे असतात आणि पाऊस देत नाहीत. प्रवासात एक गोष्ट स्पष्ट झाली की हवामानातील विविधता आणि जमिनीचा प्रकार यावरच तिथली शेती अवलंबून आहे. बरोबर. श्रोतामध्ये याच आधारावर महाराष्ट्राच्या कृषी हवामान विभागांची माहिती दिली आहे, जी या सगळ्या चर्चेला एकत्र बांधते. हो, ही सर्व माहिती शेवटी शेतीशीच जोडली जाते. महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान आणि मृदा यांतील विविधतेच्या आधारावर एकूण 9 कृषी हवामान विभाग निश्चित केले आहेत. 9 विभाग? हो. आपण चर्चेदरम्यान त्यातल्या काहींचा उल्लेखही केला, जसं की अतिपावसाचा कोकण विभाग, अवर्षणग्रस्त पर्जन्य छायेचा विभाग किंवा पूर्वेकडील अधिक पावसाचा विदर्भ विभाग. प्रत्येक विभागाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये, स्वतःची पिकं आणि शेतीच्या पद्धती आहेत. तर आज आपण महाराष्ट्राच्या हवामानाचा जो भौगोलिक प्रवास केला, त्यात तापमान कक्षा कोकण आणि विदर्भात का बदलते, सह्याद्रीमुळे पावसाचं वितरण कसं नाट्यमयरित्या बदलतं आणि ऑक्टोबर हीट मागचं विज्ञान काय आहे, हे सगळं आपण स्रोताच्या आधारे समजून घेतलं. अगदी. या चर्चेचा सारांश द्यायचा झाल्यास हवामान ही केवळ ऊन, पाऊस, थंडी इतकी साधी गोष्ट नाही. ती सूर्य, समुद्र, जमिनीची रचना आणि पर्वत या सगळ्यांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रियेतून तयार होणारी एक जिवंत प्रणाली आहे. आणि याचा थेट परिणाम आपल्या जीवनशैलीवर, आपल्या सणांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या कण्यावर म्हणजेच शेतीवर होतो. आणि इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिलं की महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग आहेत. या प्रत्येक विभागातील हवामान आणि जमीन तिथल्या पिकांना, लोकांच्या खाण्याच्या सवयींना आणि स्थानिक संस्कृतीला कसा आकार देत असेल. बरोबर. म्हणजे कोकणात तांदूळ आणि मासे, घाटावर नाचणी, पर्जन्यछायेत ज्वारीची भाकरी आणि विदर्भातलं सावजी जेवण, हे केवळ योगायोग नाही. नाही, अजिबात नाही. यामागे तिथल्या हवामानाची आणि भूगोलाची एक मोठी कहाणी दडलेली आहे. हा विचार नक्कीच करायला हवा.